आपल्या महाराष्ट्रात जो खेळ चालू होता, नो वर्क नो वेजेस, जे माथाडी कामगारांनी जे लावून धरलेलं आहे आणि त्यामुळे मार्केट हे बंद होते. आता शेतकरीचा कांदा काढणे, गावठी कांदा काढण्यासाठी प्रचंड असं मोठं काम चालू आहे आणि तो माल शेतकऱ्यांना दोन पैसे हातात येण्यासाठी विक्री करायचा होता. परंतु या मार्केट बंदमुळे तो माल शेतकऱ्यांकडे जसाच तसा पडलेला होता. यावेळेस आम्ही शेतकरी संघटनांनी पुढे येऊन व्यापाऱ्यांना, मार्केट कमिटीला विनंती केली की ठीक आहे, नका मार्केट कमिटीमध्ये, आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो, खाजगी कुठेतरी जागा आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्या जागेवर आपण लिलाव करावा अशी आम्ही व्यापाऱ्यांना विनंती केली. आमच्या विनंतीला मान देऊन व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या देवळा या ठिकाणी जी आम्ही एक खाजगी जागा उपलब्ध करून दिली, त्या जागेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी, परिसरातील शेतकऱ्यांनी कुठलंही मनात काही न ठेवता आपला माल विक्रीस आणावा अशी आम्ही सगळ्यांनी विनंती करतो. आणि या मालामध्ये आपली कुठली हमाली काटली जाणार नाही, कुठली लेवी काटली जाणार नाही, ही नोंद घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांनी प्रचंड असा आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे, एवढं बोलतो. आणि ज्या वेळेस काही संकट आणि स्वतःचा माल आपल्याला आता स्वतः खाली करायचा आहे. म्हणजे जर आपलं हायड्रोलिक असलं तर तिथं विषय येत नाही, परंतु रिक्षा, पिकअप, बैलगाडा असेल तर आपल्याला आता तो स्वतः खाली करायचा आहे. याचा फायदा आपल्याला पण आहे, कारण याच्यातून आपली हमाली वगैरे काही जाणार नाही आहे. आजपर्यंत काय होतं, फक्त फळके पाडण्यासाठीच आपण फक्त हमाली देत होतो. परंतु दोन कड्या काढण्यासाठी एवढी मोठी हमाली आपल्या याच्यातून जात होती. आपल्याला ते मान्य नाही आहे. ठीक आहे, शासन निर्णय जो लागेल तो लागेल, परंतु आज मालाची जी हेंडसाळ होत होती ती आपण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी मार्केट चालू केले आहे. मी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की जास्तीत जास्त माल आपला या ठिकाणी विक्रीस आणावा अशी मी